न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्यात नवीन डीपी करण्यात आलेल्या बदलामुळे शहरात वाद निर्माण झाला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी यांच्या पाठीमागील जागा जी माता रमाई स्मारकासाठी आरक्षित होती, त्या जागेवर महापालिकेने पिंपरी पोलीस स्टेशनचे आरक्षण टाकले आहे। या निर्णयावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी म्हटलं आहे की सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या माता रमाई स्मारकाच्या आरक्षित जागेवर आरक्षण बदलणे हे अत्यंत दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहे। नवीन डीपीमधील हा बदल कोणाच्या दबावाखाली करण्यात आला, तसेच स्मारकासाठी आरक्षित जागा हटवण्यामागे नेमका उद्देश काय, असा सवाल उपस्थित केला जातो आहे। महापालिकेने याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका अद्याप मांडलेली नाही। या प्रकरणामुळे सामाजिक संघटना आणि नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून आरक्षण पूर्ववत करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। जय भीम, नमस्कार, जय हिंद। मी सीमा सावळे। आज आपण प्रस्तावित डीपीतल्या एका नवीन विषयावरती बोलणार आहोत। अत्यंत संतापजनक विषय आहे। पिंपरी चिंचवड शहराच्या हृदयस्थानी असणाऱ्या आणि आंबेडकर अनुयायांच्या केंद्रस्थानी असणारं भीमसृष्टीच्या जवळ असणारं आमचं जे मैदान आहे ते धोक्यात आलेलं आहे। नवीन डीपी मध्ये 3 आरक्षण प्रस्तावित केलेले आहेत त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने। एक आरक्षण आहे पोलीस स्टेशनचं, दुसरं आहे त्या ठिकाणी बस टर्मिनसचं आणि तिसरं आहे मनपा उपयोगाचं। काय साध्य करू पाहते पिंपरी चिंचवड महानगरपालिका? 35 वर्ष आले या शहरात मला येऊन, मी त्यावेळेस पासून बघते या ठिकाणी दरवर्षी आंबेडकर अनुयायी एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते, प्रबोधनाचे कार्यक्रम होतात, आणि तुम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशन आणून आमच्या भावनांशी खेळू पाहताय। लाज वाटत नाही तुम्हाला अशा आरक्षण टाकून त्या ठिकाणी? अरे 30-35 वर्ष जर एखाद्या ठिकाणी एखादा कार्यक्रम सलगपणे होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय आरक्षण टाकलं पाहिजे? संपूर्ण परिसर आपण त्या ठिकाणचा जो मोकळ मैदान आहे ते भीमसृष्टी म्हणून तुम्ही जाहीर करायला पाहिजे होता, पण नाही, तुम्हाला तर आमच्या भावनांशी खेळायचंय, कारण तुम्ही कसे भारी आहेत हे तुम्हाला दाखवायचं असतं। आणि म्हणून संपूर्ण आंबेडकर जनतेला मी आव्हान करते, विनंती करते, पेटून उठा, यांच्यावरती चाल करून जायची आता ही वेळ आहे। कारण यांनी आपल्या भावनांना पायदळी तोडवण्याचं काम चालवलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने, आणि म्हणून यांना धडा शिकवण्याची आता ही वेळ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव, आजही जगामध्ये त्यांच्या एवढ्या पदव्या कुणीच घेतलेल्या नाहीत। त्यांच्या शिक्षणाने, त्यांनी दिलेल्या प्रेरणेने आपण सर्वांनी त्या ठिकाणी हरकतीचा पाऊस पाडायचा आहे। वेगवेगळे आंदोलन करा, घेराव टाका, यांना जाग्यावर आणा। जर आज आपण इथं कमी पडलो तर हा जो महामेळावा लागतो ना आपला विचारांचा, संपूर्ण शहरभरात आपण सर्व जण एकत्र येतो, सगळ्या मिरवणुका एकत्र येतात। अरे आठवडाभर ते मैदान भारावलेलं असतं विचारांनी। लहान मुलांपासून आबाल वृद्धांपर्यंत आमचा स्वाभिमान नव्हे तर देशाच्या, जगाच्या स्वाभिमानासाठी आम्ही त्या ठिकाणी एकत्र येत असतो। आणि त्या ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकून काय साध्य करू पाहताय? अरे कायदाच लिहिलाय आमच्या बापानं, आणि आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत। असं चालणार नाही। तुम्ही डीपीच्या माध्यमातून आमच्यावरती षडयंत्रपूर्वक डाव आखून जर का त्या ठिकाणी नवीन काहीतरी करू पाहत असाल तर लक्षात ठेवा, गाठ भीमाच्या वाघिणीशी आहे, या वाघांशी आहे। संपूर्ण शहर पेटून उठणार आहे आणि आम्ही हरकतींचा पाऊस पाडणार आहोत। वेळ प्रसंगी आम्ही धरणे आंदोलन देऊ, तुमच्यावरती चाल करून येणार आहोत। जय भीम। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।